वसा जनसेवेचा। येथे महसुली कामकाजावरून वातावरण तापले असून तहसीलदार पवन पाटील यांच्या कार्यपद्धतीवर वकील संघाने थेट आक्षेप घेतल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे। वकील संघाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात तहसीलदारांवर गंभीर आरोप करत सुनावणी प्रक्रियेत पक्षकारांना पुरेसा वेळ न दिला जात असल्याचा ठपका ठेवला आहे। वकील संघाच्या म्हणण्यानुसार एका दिवसात तब्बल 40 ते 50 महसुली प्रकरणे सुनावणीस ठेवली जातात। त्यामुळे न्याय मिळण्याऐवजी घाईघाईत निर्णय दिले जात असल्याची भावना निर्माण होत आहे। याशिवाय काही वकिलांना सुनावणी दरम्यान अपमानास्पद वागणूक मिळाल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या प्रकारामुळे कायदेशीर प्रक्रियेचा सन्मान धोक्यात येत असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे। दरम्यान तहसीलदार पवन पाटील यांनी हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावत पलटवार केला आहे। महसुली प्रकरणांचा प्रचंड वाढता ताण लक्षात घेऊन आठवड्यातून 3 दिवस सुनावण्या घेतल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। प्रत्येक सुनावणीत 20 ते 25 प्रकरणेच ठेवली जातात आणि पक्षकारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो असेही त्यांनी सांगितले। मात्र काही प्रकरणांमध्ये वकील पत्र सादर न करताही निर्णय देण्यासाठी आवाज चढवून दबाव तंत्र वापरले जात असल्याचा गंभीर आरोप तहसीलदारांनी केला आहे। मी नेहमीच वकिलांना सहकार्य केले असून माझ्या कामाचे ज्येष्ठ वकिलांनी कौतुकही केले आहे, पण काही लोक जाणीवपूर्वक मिठाचा खडा टाकून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा त्यांनी केला। महसूल प्रशासन हे शासनाचा कणा आहे। महसूल प्रशासनाकडे नागरिकांचे, शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या विषयांसंदर्भात मोठ्या प्रमाणावर निवेदनं, प्रकरणं प्राप्त होत असतात। हो, हे खरं आहे की आमच्याकडे साधारणतः दिवसाला 30 ते 35 प्रकरणं आम्ही आठवड्यातून किमान 3 दिवस चालवत असतो। आणि पण मात्र आम्ही 30 ते 35 जरी प्रकरणं असली तरी प्रत्येक प्रकरणाला पुरेसा वेळ देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो। त्यांचे म्हणणं पूर्णपणे ऐकून घेत असतो। प्रकरणं मात्र आमचे आणि मान्य महसूल मंत्र्यांनी देखील शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते लवकरात लवकर सोडवण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे आम्ही त्यांच्या आदेशाप्रमाणे सध्या तरी कार्यरत आहोत। नाही, असं काही मला वाटत नाही, कारण मागच्या 1.5 वर्षापासून मी जळगाव जामोद येथे कार्यरत आहे आणि आतापर्यंत वकील संघ आणि आमचे संबंध चांगलेच राहिलेले आहेत। वकील संघानेही आम्ही त्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांबाबतचे, जमिनीबाबतचे जे वादविवाद आहेत ते त्यांच्या मदतीने आम्ही सोडवलेले आहेत। त्यांनीही वेळोवेळी याबाबतचे कौतुकच केलेले आहे। काही ज्येष्ठ वकील असतील त्यांनी कार्यपद्धतीबद्दल नेहमी कौतुकच केलेले आहेत। परंतु हे मात्र खरं आहे की मागच्या काही 8 ते 10 दिवसापूर्वी या सगळ्या गोष्टींमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काही लोकांकडून झालं। असेच मागच्या आठवड्यात नेहमीप्रमाणे सुनावणी घेत असताना वकीलपत्र दाखल नसताना आवाज वाढवून दबावतंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न काही वकील महोदयांकडून करण्यात आला, पण निश्चितच समोरच्या पक्षकाराच्या वकील महोदयांनी त्यास आक्षेप घेतला आणि त्यामुळे वकीलपत्र नसताना आमच्यासमोर सुनावणीसाठी येऊ नये अशी भूमिका आम्ही तेव्हा घेतलेली होती। आतापर्यंत आणि त्यानंतर देखील तो विषय संपल्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे त्या वकील महोदयांचेही 2 प्रकरणांची सुनावणी त्यांचे वकीलपत्र दाखल करून घेतलेली आहे आणि त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना पुढील तारीख देण्यात आलेली आहे। आतापर्यंत वकील संघाने आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात चांगली मदतच केली आहे आणि यापुढेही वकील संघाकडून सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।